सध्या माळेगाव या ठिकाणी खंडोबा यात्रेच्या निमित्तानं खंडोबा देवस्थानाच्या दर्शनासाठी माजी राज्यमंत्री विनायकरावजी पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहेत. आपण त्यांना विचारू की नेमकी त्यांची प्रतिक्रिया काय. सर, आपण आत्ताच खंडोबाचं दर्शन वगैरे घेतलेलं आहे आणि आपण नेमकं कुठलं साकडं खंडोबाचे चरणी घातलेलं नाही. दरवर्षीच खंडोबाचं दर्शन झाल्याच्या नंतर जे वर्षभर समाधान मिळते आणि म्हणून मी माझ्या लहानपणापासून असं एकही वर्ष असं चुकलं नसेल मी खंडोबारायाचं दर्शन घेतलं नाही. असं इथं आल्याच्या नंतर खंडोबारायांना जर मनोभावे आपण जर त्यांच्याकडे प्रार्थना केली तर निश्चितपणे यावेळेस शासनाला सद्बुद्धी सुचावं आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं, या राज्यातला बळीराजा सुखी व्हावं, एवढंच खंडोबारायांच्या माध्यमातून शासनाला मी विनंती करतो. उद्या असलेल्या नगरपालिकेत याचा जो आपला निकाल आहे त्याच्या संदर्भामध्ये काही खंडोबाकडे प्रार्थना केली आहे का? आणि या ठिकाणी बघतो मी तर महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी अहमदपूर तालुक्यातील दिसत आहेत. नाही, महाविकास आघाडीला तारणारा फक्त मला वाटतं की आता खंडोबाराय एवढा शिल्लक राहिला आहे लोकशाहीमध्ये. आणि म्हणून मी पुन्हा प्रार्थना करलो की आता ते मागच्या वेळेस विधानसभेला जे काही प्रयोग झाला ते प्रयोग जरी कुणी करायचा प्रयत्न केला तर त्यांच्या मशिनी जिथल्या तिथंच शांत व्हाव्यात आणि महाविकास आघाडीचे लोक निवडून यावेत अशीच या ठिकाणी प्रार्थना मी केलेली आहे. आणि एक ह्याला धरूनच एक राजकीय प्रश्न आहे. काल परवाचं सुप्रियाताई सुळे यांनी एक विधान केलेलं आहे की धनंजय मुंडे यांना जर मंत्रिपद दिलं तर मी बीडमध्ये तांबूरवर उपोषणाला बसणार आहे. त्याच्या संदर्भातली आपली प्रतिक्रिया काय? नाही, सुप्रियाताईच नाही तर सगळ्या महिलांची किंवा जे काही अत्याचार बीडमध्ये झालेला आहे प्रत्येकाला चीड आहे आणि म्हणून सुप्रियाताईनं प्रातिनिधिक स्वरूपात बोलल्या असतील, पण प्रत्येक जनमानसाची भावना आहे की ज्या पद्धतीनं बीडमध्ये जे काही घटना घडल्या त्या घटनेला कोण कारणीभूत आहे मी सांगण्याची गरज नाही आणि म्हणून जे सुप्रियाताई बोलल्या ते योग्यच बोललेले आहेत. पण लहानपणापासून या माळेगावच्या यात्रेमध्ये येत असता पहिल्याची यात्रा आणि आताची आधुनिक काळातली यात्रा याच्यामध्ये नेमका आपल्याला बदल कुठला जाणवतो? नाही, आता खूप परिवर्तन झालेलं आहे. पूर्वी आम्हाला कोणी म्हणजे आता VIP म्हणजेच असा विषय नाही, पण समजा कुठला एखादी मोठा नेता आला, मुख्यमंत्री आले, साहेबांच्या सोबत आम्ही हमेशा यायचो, विलासराव देशमुख साहेबांच्या सोबत. त्यावेळेस सुद्धा अशा सुविधा नाहीत ज्या पद्धतीनं आता सरपंचांनी आता आम्हाला आणलं. रिंग रोड या ठिकाणी तयार झाला आहे आणि त्यांनी सांगत होते की आमदार साहेबांच्या माध्यमातून आता जे या ठिकाणी बक्षीस ठेवण्यात आलेले आहेत त्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या या ठिकाणी बदल झालेला या ठिकाणी पाहायला मिळतं. किंवा येणाऱ्या लोकांची व्यवस्था मला वाटतं खूप चांगल्या पद्धतीने केली आहे. आणि आणखीन ह्या पद्धतीनं खंडोबारायांना आमची प्रार्थना आहे की सरपंचालाही आणखीन जास्तीत जास्त या ठिकाणी त्यांच्यावरती लक्ष द्यावं, अशी काम करणारी माणसं या ठिकाणी समाजात पुढे आले पाहिजे. आणि विरोधकाची भूमिका विकास कामात आमची तर महाविकास आघाडीची नाही, ते महायुतीच्या लोकांना जाऊन विचारा, त्यांच्या भूमिका अडथळ ठरणाऱ्या असतात. आम्ही लोकांना मदत करणाऱ्याच भूमिका या ठिकाणी घेतो. ओके, धन्यवाद. या यात्रेच्या एक परंपरा अशी होती की मुख्यमंत्री असताना देशमुख साहेब न चुकता या तीर्थक्षेत्राला भेट देत होती, परंतु सध्याचे जे मुख्यमंत्री 2014 पासून ही परंपरा कुठेतरी संपलेली आहे. या बाबतीत आपण काय सांगणार? बघा, आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना नसताना, कारण त्यांची श्रद्धा होती, कुलदैवतच त्यांचं हे होतं आणि जे काही विकास झालेला दिसतंय मला वाटतं त्यांच्याच काळात बऱ्यापैकी झालेला 80% तरी. नंतरच्या काळामध्ये त्यांनाही सद्बुद्धी या ठिकाणी परमेश्वरांनी द्यावी, खंडोबारायांनी द्यावी. त्यांनी आणखीन लक्ष थोडं इकडे दिलं. इकडं आल्याच्या नंतर मला वाटतं खंडोबाराया निश्चित शेतकऱ्यांच्या बाजूनं त्यांना जे काही शेतकरी आज अडचणीत आहे त्या बाजूनं काहीतरी त्यांना या ठिकाणी कानमंत्र देतील आणि चांगलं त्यांच्या हातून घडेल. त्यांना जर चांगलं करायचं असेल तर इथं येतील आणि असंच मशीन मॅनेज करून निवडून यायचं असेल तर इथं यायचं नाहीत, एवढाच विषय. ओके साहेब, धन्यवाद.